नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद माजगावकर, ज्योतिषशास्त्री. आज मी तुम्हाला ब्रह्मांडात असलेल्या विविध ग्रहांची माहिती देणार आहे. आपण पाहत आहात की ब्रह्मांडामध्ये तारे आहेत, ग्रह आहेत, नक्षत्र आहेत. ते डोळ्याने दिसणारे ग्रह आहेत. या ग्रहांमध्ये जे महत्त्वाचे ग्रह आहेत ते रवी आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, राहू आहे, केतू आहे. हे नवग्रह पूर्वापार पारंपरिक शास्त्रामध्ये सांगितले ग्रह आहेत. पण नुकतेच गेल्या काही वर्षांमध्ये नवीन ग्रहांचा शोध लागलेला आहे. ते म्हणजे हर्षल आहे, नेपच्यून आहे आणि प्लुटो. या तीन ग्रहांचा सुद्धा शोध लागल्यामुळे 9 आणि 3 असे 12 ग्रह सध्या आकाशात आपल्याला अनुभवायला येत आहेत. कुंडलीमध्ये सुद्धा या 12 ग्रहांचा संबंध येतो. त्यामुळे या ग्रहांची माहिती घेणं आपल्या दृष्टीने अत्यंत अगत्याचं आहे. मित्रांनो, आज आपण जे 9 ग्रह आहेत त्या ग्रहांपैकी पहिल्या ग्रहाचा म्हणजे रवी या ग्रहाचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा त्याची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून देणार आहे. रवी म्हणजे सूर्य. आकाशात पूर्व दिशेला उगवणारा जो मोठा ग्रह आहे तो सूर्य आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. बाकीचे ग्रह तारे आहेत ते परप्रकाशित आहेत. स्वतःचा त्याला प्रकाश नाही आहे. सूर्याकडनं जो प्रकाश घेतात तो प्रकाश परिवर्तित आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची किरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ते ग्रह परमप्रकाशित ग्रह असे मानले जातात. सूर्य हा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. हा तेजपुंज ग्रह आहे. या ग्रहाला महत्त्व असं आहे की हा रवी सगळ्या ग्रहांचा प्रमुख ग्रह असल्यामुळे त्याला राजाची पदवी दिलेली आहे. रवी हा महत्त्वाचा ग्रह असल्यामुळे या ग्रहाची जी रास आहे ती सिंह रास आहे. सिंह रास ही एक सिंहाची रास आहे. सिंह हा जंगलाचा राजा असतो. जंगलाचा राजा जसा असतो त्याप्रमाणे रवी हा सगळ्या ग्रहांचा राजा मानला गेलेला आहे. अत्यंत तेजपुंज, महत्त्वाकांक्षी, मानी अशा या ग्रहाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची. रवी हा ग्रह कुंडलीमध्ये ज्यावेळेला सुस्थितीत असतो, चांगल्या अवस्थेमध्ये असतो, प्रथम स्थानी असतो, दशम स्थानी असतो, भाग्यस्थानी असतो, ही मंडळी अत्यंत बुद्धिमान, हुशार, तेजपुंज आणि समाजामध्ये चांगला नावलौकिक मिळवले असतात. रवी ज्यांच्या कुंडलीमध्ये लग्नी असतो म्हणजे प्रथम स्थानामध्ये असतो ती मंडळी अत्यंत मानी आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांचं घरामध्ये, समाजामध्ये, राज्यशासनामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये त्यांचा एक प्रकारचा मोठा वचक असतो. या प्रशासनामध्ये अत्यंत मान असतो. या लोकांच्या पुढे पुढे करण्याची सवय असते. रवी हा जो ग्रह आहे हा नुसताच मानी ग्रह नाही आहे, तर हा कलावंतांचा सुद्धा ग्रह आहे, विद्येचा ग्रह आहे आणि अभ्यासाचा ग्रह आहे. कलावंतांना सुद्धा रवी हा अत्यंत अनुकूल ठरतो. खेळाडूंना, क्रिकेटपटूंना आणि विविध खेळातल्या व्यक्तींना रवीचं महत्त्व मानलं जात आहे. रवी आणि शुक्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते लोक अत्यंत कलाबाज आणि अत्यंत प्रतिस्पर्धी आणि काम करू शकतात. कुंडलीमध्ये कर्मस्थानामध्ये म्हणजे दशमस्थानामध्ये रवी जो येतो तर तो अत्यंत उत्तम प्रशासक होतो. मोठमोठ्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये जे मोठे नेते होऊन गेले, प्रशासक होऊन गेले, राजे होऊन गेले, सेनापती होऊन गेले, त्यांच्या प्रमुखांच्या कुंडलीमध्ये रवी हा उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये कर्मस्थानामध्ये आलेला सापडतो आपल्याला. या रवीचं वैशिष्ट्य असं आहे की रवी हा स्वतःचं उत्पन्न, स्वतःचं वास्तवित्व ठेवतोच आहे, परंतु आपल्याबरोबर असलेले जे ग्रह असतात त्या ग्रहांना सुद्धा एक प्रकारचं महत्त्व प्राप्त करून जातो. रवी अत्यंत पॉवरफुल ग्रह असल्यामुळे या रवीचं महत्त्व हे पुन्हा पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. मित्रांनो, आपल्या कुंडलीत रवी कुठे आहे हे आपण अगोदर पाहिलं पाहिजे. रवी चांगल्या स्थितीत असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. आपण नेहमी पुढे जात असतं. रवी हा प्रकाश देणारा ग्रह असल्यामुळे आकाशाचा प्रकाश, जीवनाचा प्रकाश हा तुम्हाला रवीमुळे मिळत असतो. आकाशामध्ये ज्याप्रमाणे सूर्यकिरणं उगवतात आणि जीवनामध्ये प्रकाश निर्माण करतात, रवी तुमच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करतो. रवी हा जीवन देणारा ग्रह आहे. हा जीवनदायी आहे. ह्या रवीच्या प्रकाशामुळे नुसते प्रकाश मिळत नाही तर रवीच्या किरणामुळे आयुष्यातलं सुद्धा एक प्रकारचं वेगळं जीवन मिळतं. आकाशात असलेली काही जगामध्ये असलेली जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, त्यांनासुद्धा या
सूर्याच्या किरणांचा जास्त उपयोग होतो. आपलं सुद्धा व्यक्तिमत्व जे आहे त्या किरणामुळे उंजत असतो. रवी हा हृदयाचा राजा आहे. हृदयक्रिया जी असते ती रवीवर अवलंबून असते. पाठ असते ती पाठीवर सुद्धा रवीचा अंमल असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी दूषित झालेला असतो किंवा त्याचा प्रभाव कमी झाला असतो त्या लोकांना हृदयविकाराचे किंवा पाठीचे दुखणं होऊ शकतात. त्या लोकांना जास्त थांबावं लागतं, जास्त दगदग करता येत नाही. त्याच्या अंगात क्रियाशक्तीसुद्धा कमी असते आणि प्रतिकारशक्ती त्यांची कमी होते. रवी हा अत्यंत शक्तिमान ग्रह असल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये रवीला आता वेगळ्या प्रकारचं स्थान आहे असं मानलं जातं. रवी हा नुसताच प्रकाश देणारा ग्रह नाही आहे, तर तुम्हाला उत्साह देणारा ग्रह आहे. तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा ग्रह आहे आणि महत्वाकांक्षा निर्माण करणारा ग्रह आहे. तुमच्या महत्वाकांक्षा, तुमचा मान, तुमचं इज्जत आणि तुमचं प्रतिष्ठा ही राखण्याचं काम हा रवी करत असतो. ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये राजाला महत्त्व असतं, पंतप्रधान महत्त्व असतं आणि राष्ट्रपतीला महत्त्व असतं, तेवढ्या सगळ्या नवग्रहामध्ये किंवा 12 ग्रहांमध्ये रवी जास्त महत्त्व आहे. रवीला राजा म्हणून मानलं गेलेलं आहे. हा जो राजा आहे हा राजा जर सुस्थितीत असेल, जर चांगल्या स्थितीत असेल, चांगल्या परिस्थितीमध्ये असेल तर राजा सुखी तर जगा सुखी. त्याप्रमाणे राजाचं उत्तम प्रकार असेल तर सगळे ग्रह उत्तम प्रकारे काम करू शकतात. आपल्या जीवनामध्ये, आपल्या ब्रह्मांडामध्ये या रवीला खूप महत्त्व आहे. पूर्व दिशा ही रवीची महत्त्वाची दिशा आहे. सूर्य पूर्वेला उघडतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पूर्व दिशेला येणारी किरणं ही दिशा आहे. पूर्व दिशेकडे पाहून सुद्धा आपण आपल्याला जीवनातलं करता येतं. घराची दिशा जर पूर्व दिशा असेल तर घराकडे येणारी सूर्याची किरणं ही घरातलं वातावरण आनंददायी, उत्साही आणि निर्माण करू शकतात. संध्याकाळी जी किरणं येतात रवीची, त्या किरणामध्ये थोडासा जोर कमी असतो, ती निस्तेज झालेली असतात. तर संध्याकाळी जर किरणं आली घरामध्ये तर तेवढा आपला प्रभाव वाटत नाही. तर सकाळच्या किरणामध्ये जो उत्साह असतो त्या उत्साहामध्ये आपला बरं वाटतं. रवीच्या किरणामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे की त्या सूर्यकिरणामुळे आकाशातल्या या किरणामुळे बरेचसे आजारसुद्धा बरे होतात. असं आता आधुनिक शास्त्रातसुद्धा आता वैद्य लोक म्हणायला लागले की रवीच्या किरणावर सुद्धा तुम्ही जर बसलात, सूर्यप्रकाशात सकाळी जर बसलात, कोवळ्या उन्हामध्ये बसलात तर तुमच्या अंगावरचे बरेचसे डागपणा किंवा कमी होतात. ज्यांना क्षय आहे, ज्यांना मूर्धूसारखे रोग झाले आहेत किंवा ज्यांच्या अंगात प्रतिकारशक्ती कमी आहे, त्या व्यक्तींनी जर सूर्यप्रकाशामध्ये सूर्यस्नान केलं तर त्या लोकांना एक प्रकारचा उत्साह येऊ शकतो आणि प्रतिकारशक्ती वाढू शकते. परदेशामध्ये आपण पाहत असाल की त्यांना सूर्यकिरणं मिळत नाहीत. त्यामुळे सूर्य उगवल्याबरोबर विशेषतः उन्हाळ्यामध्ये अमेरिकामध्ये, रशियामध्ये, जपानमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये ज्या ठिकाणी थंड प्रदेश आहे तर थंड प्रदेशाची मंडळी ही सूर्यकिरणांचा स्नान करण्याकरता उघड्या अंगाने आंघोळ करत असतात. तर त्यांना सूर्यकिरणाचं महत्त्व आता त्यांना पटलेलं आहे. आपल्यालाही सूर्यकिरणाचं पटवत आपण त्या सूर्याला आपण शरण गेलं पाहिजे. रोज सूर्याची आपण उपासना केली पाहिजे, सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे, सूर्याला प्रार्थना केली पाहिजे की हे रविराज, तू जसा प्रकाशमान आहे, तू जसा उत्साही आहे, तू जसा प्रकाश देतो तसं आमच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ दे. आमचं जीवन हे महत्त्वाकांक्षी होऊ दे आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला उत्कर्ष आणि मान मिळू दे, हीच आम्हाला तुझ्याकडनं अपेक्षा आहे.